हाय एव्हरीवन, श्री स्वामी समर्थ। आज आपण पाहणार आहोत रेस्टॉरंट स्टाईल मटर पनीर कसं बनवायचं ते। चला तर मग वेळ न दवडता लगेचच आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। मी या ठिकाणी 250 ग्राम पनीर घेतलेलं आहे गोवर्धन कंपनीचं आणि ते असं छोट्या छोट्या क्यूबमध्ये कट करून घ्यायचं आहे। तर सर्वात पहिला आपण या ठिकाणी पनीर मॅरिनेट करून घेणार आहोत। कट केलेल्या पनीरमध्ये अर्धा चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा हळद पावडर आणि त्याचबरोबर अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। 10 मिनिटांसाठी हे पनीर साईडला ठेवायचं आहे आणि लगेचच कढई गॅसवर ठेवून त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे। मॅरिनेट झालेले पनीरचे क्यूब त्यामध्ये घालून घ्यायचे। सर्व पनीरचे क्यूब आपल्याला गरम तेलामध्ये टाकायचे आहेत आणि ते गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। मी कुठलीही पनीरची भाजी बनवत असताना पनीर हे अगोदरच फ्राय करून घेत असते। त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी 1 वाटी मटारही या तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत। मटर जास्त तळून घ्यायचे नाही आहेत, मटर लगेच फुटतात, त्यामुळे मटर तडतडायला लागायच्या अगोदरच आपल्याला या ठिकाणी ते सर्व कढईमधून काढून घ्यायचे आहेत। तर आपले मटर या ठिकाणी छान तळून झालेले आहेत। यानंतर आपल्याला लगेचच मसाला बनवायची तयारी करायची आहे। त्यासाठी आपण या ठिकाणी कढईमधलं सर्व तेल ओतून घेणार आहोत आणि थोडंसं तेल ठेवणार आहोत कढईमध्ये। त्यामध्ये घालायचा आहे कांदा। मी या ठिकाणी 2 ते 3 मोठे आकाराचे कांदे घेतले होते आणि ते असे मोठ्या मोठ्या शेपमध्ये कट करून घेतले होते। कांदा थोडासा गोल्डन ब्राऊन झालेला आहे। त्यानंतरून आपण त्यामध्ये घालणार आहोत 4 ते 5 काजू आणि तेही तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत। त्यानंतर मी या ठिकाणी 2 मोठे टोमॅटो घेतले होते आणि ते मोठ्या मोठ्या शेपमध्ये कट करून घेतले होते, तेही घालून टाकायचे आहेत। त्यानंतरून 5-6 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत। हा सर्व मसाला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे आणि तो मिक्सरमध्ये बारीक करायचा आहे। यानंतर आपण लगेचच तडक्याची तयारी करणार आहोत। त्यासाठी मी या ठिकाणी कढई घेतली आहे। कढईमध्ये तुमच्या आवडीचे खडे मसाले घालायचे आहेत आणि त्यानंतर 2 ते 3 हिरव्या मिरच्या घालायच्यात। आपण बारीक करून घेतलेला मसाला यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि तो छान असा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। पूर्ण भाजी बनवत असताना या मसाल्याला भाजायलाच थोडासा टाईम जातो, कारण हा मसाला पूर्ण गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आणि वरती तेलाचा लेयर सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा असतो। मसाला आपल्याला अजिबात कच्चा ठेवायचा नाही आहे, मसाला छान भाजूनच घ्यायचा आहे। मसाला जर आपला छान भाजला नाही तर आपल्या भाजीला हवी तशी टेस्ट आपल्याला येत नाही। त्यामुळे या ठिकाणी थोडासा वेळ गेला तरीही चालेल, पण आपल्याला मंद आचेवर हा मसाला छान भाजून घ्यायचा आहे। यानंतर आपण यामध्ये काही मसाले ॲड करणार आहोत। त्यामध्ये 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा हळद पावडर आणि 1 चमचा लाल तिखट टाकलेले सर्व मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत आणि ते तेलामध्ये छान फ्राय करायचे आहेत। आपला मसाला हा छान फ्राय करून झालेला आहे। तुम्ही पाहू शकता मसाल्यावरती तेल सुटलेलं आहे। यानंतर आपण लगेचच घेणार आहोत 1 अर्धी वाटी दूध आणि त्या दुधामध्ये घालणार आहोत 2 ते 3 चमचे सुहानाचा मसाला। हा सुहाना मटर पनीर मसाला आहे, जो मी दुधामध्ये मिक्स करून घेतला आहे। आपण मिक्स केलेला हा मसाला यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि तो छान असा मिक्स करून घ्यायचा आहे। आपण पहिला जो घरगुती मसाला फ्राय करून घेतलेला आहे त्यानंतर त्यामध्येच हा मसाला ॲड करायचा आहे आणि छान असं फ्राय करून घ्यायचं आहे। यानंतर लगेचच यामध्ये घालायचं आहे 1 तांब्या गरम पाणी। कुठलीही ग्रेव्हीची भाजी बनवत असताना पाणी हे गरम करून वापरायचं आहे, जेणेकरून आपल्या भाजीची टेस्ट एकदम रेस्टॉरंट स्टाईल येते। आपल्याला भाजीची कन्सिस्टन्सी पाहत पाहत पाणी ॲड करायचं आहे, उगाचच पाणी ओतायचं नाही आहे, कारण आपली ग्रेव्ही या ठिकाणी एकदम दाटसर झाली पाहिजे। यासाठी तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता आपली ग्रेव्ही छान दाटसर झालेली आहे आणि त्याला छान उकळीही फुटलेली आहे। त्यानंतर आपण यामध्ये तळून घेतलेलं हे पनीर ॲड करणार आहोत। पनीर ॲड झालेलं आहे, लगेचच आपण यामध्ये तळून ठेवलेला वाटाणा ॲड करून घेणार आहोत। तुमच्या चवीनुसार मीठ घाला आणि त्यानंतरून आपला मटर पनीर ऑलमोस्ट रेडी आहे। टेस्ट अकॉर्डिंग थोडंसं मीठ घातलं आहे आणि ते छान असं मिक्स करून घेतलं आहे। ही भाजी आपल्याला मटर टाकल्याच्या नंतरून 1 ते 2 मिनटं शिजवून घ्यायची आहे आणि त्यानंतरून आपण यामध्ये ॲड करणार आहोत खूप सारी कोथिंबीर। कढईमध्ये ग्रेव्हीच्या वरतून अशी छान अशी कोथिंबीर पसरवायची आहे आणि आपला मटर पनीर मसाला अगदी रेडी आहे। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।
मी यूट्यूब चॅनलवर नवीन आहे तर प्लीज सपोर्ट मी. थँक्यू.